बाबा, आज मी तुमच्या आवडीची भाजी केली आहे. सांगा मला कशी झाली आहे ते. जानू, तू केली आहेस भाजी? म्हणजे आज 2 घास जास्त खावे लागणार. अरे वा, 2 भाज्या, कोशिंबीर, आमटी, लोणचं, पापड. हे काय ताट म्हणजे अगदी पूर्ण भरलेलं आहे. आज काय आहे काय? हा 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 हा, बरोबर. जानू आली आहे ना घरी, म्हणून तिच्या आवडीचे पदार्थ आहेत आज जेवणात. चांगलंय चांगलंय, आता तिचे लाड करायला पाहिजे. आता काय बाबा, मुलगी आली आहे घरी, हो ना. संतोष, जरा थांबशील? किमान पानावर बसलायस, जेवायला बसलायस, म्हणून तरी जरा तोंड आवर. 2 चांगले शब्द बोल. आई, असू दे ग. आता संतोष दादाचं बोलणं आपल्यासाठी काय नवीन आहे का? मला नाही वाईट वाटत त्याच्या बोलण्याचं काही. जानू, अगं पण यांना वीणा वहिनी, खरंच असू दे. ए बरं, मला सांगा, भावनाताईच्या डोहाळ जेवणाचा काय प्लॅन करायचा आहे? काही ठरतंय की नाही? हो, हो ग, हे लक्षातच नाही आलं माझ्या. काय? अरे हो हो हो. हो, तूच कर. आपल्या घराचं सगळं डेकोरेशन तू एकटाच कर. आम्हाला कुठे काय करता येतं नाही का? बरोबर वेंकी दादा, तुम्हीच करा सगळं डेकोरेशन. तसंही हॅरीने फुगवलेले फुगे पण फुटतात. अगं, जेवायला पण छान बेट ठेवूया हं, काहीतरी, हो नाही? हो. कशाला, आपण बाहेरून ऑर्डर करूया ना. काय ना, आपण घरात जेव्हा जेवण बनवतो फंक्शन्स मध्ये, तेव्हा आपला वेळ अर्धा किचन मध्येच जातो. मग फंक्शन नीट एन्जॉयच करता येत नाही. एक मिनिट. आपण काय करूया, काही पदार्थ घरी बनवूया, काही बाहेरून मागवूया. चालेल ना? बरं, मी तुम्हा सगळ्यांना साडी खरेदी करायला घेऊन जाणार. ओके? हा, अगं बाई, एक मिनिट. काय म्हणाला सरीश दादा? तू आम्हाला सगळ्यांना खरेदीला घेऊन जाणार आहेस, पण खरेदी तुझ्याच पैशांनी ना? नाही का, तुझ्या पैशानी? माझ्याच पैशानी. हा. गुड. बरं ऐका, ते आता नाही का असे पोस्टर्स मिळतात छोटे छोटे, ज्याच्यावर लिहिलेलं असतं की मी आजोबा होणार आहे, मी आजी होणार आहे, मी मामा होणार आहे, मी मावशी होणार आहे. आपण ना ते पोस्टर्स पण घेऊयात आणि ना प्रत्येक जण त्या पोस्टर्स बरोबर फोटो पण काढूयात. चाल, ठीक आहे. जानू, डोहाळ जेवणाचा कार्यक्रम हॉल घेऊन करूया की इथे घरीच करूया? आपण बाहेर हॉल बुक करूया ना. प्रत्येक वेळी तुझं काय ग मध्ये मध्ये असतं? बाहेर हॉल बुक केला तर कार्यक्रम आटोपशीर होतो, एवढंच म्हणायचं होतं मला. हा,